हॅलो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज माझी सूर्याची चोळी आहे. त्याचबरोबर आज 8 मार्च आहे, तर जागतिक महिला दिन सुद्धा आहे. तर ज्या पण लेडीज माझा व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुमचा दिवस आहे, तर तुम्हाला ज्या वेळी पॉसिबल आहे त्यावेळी सेलिब्रेट करा. आणि आम्ही आमची सूर्याची चोळी आणि महिला दिन कसं सेलिब्रेट करतो मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवते. तर सूर्याची चोळी असल्यानंतर काहीतरी नवीन करूया असं माझं मत होतं आणि त्यामुळं मी बिस्किटांची ज्वेलरी न करता मी फुलांची ज्वेलरी करायचं डिसाईड केलं. कारण बिस्किटांना आपण चिटकवल्यानंतर ते आपण परत खाऊ नाही शकत, तर ते फेकून द्यावे लागतात. त्याच्यामुळं सूर्यफुलांसारखे जे फुलं असतात त्यांची ज्वेलरी मी बनवायचं ठरवलं. आणि इथं बिस्किटांचं विठ्ठलांनी रुक्मिणी केलं होतं. त्याचबरोबर सूर्याची चोळी असल्यामुळं पिवळा आणि केशरी कलरचं थीम होतं. ताटामध्ये तुम्ही बघू शकतात साखर आणि चहापत्तीचं पण डेकोरेशन केलं होतं. तर आम्ही नाश्त्यासाठी ढोकळा आणि जिलेबी आणलं होतं. आणि रविवारी वुमन्स डेसुद्धा होतं. सो सगळंच मिळून आलं होतं आणि सगळं सेलिब्रेशन एकत्र करता येईल असं सुद्धा ठरवलं होतं. आणि बायकांनासुद्धा मी सांगितलं होतं की सगळ्यांनी पिवळा किंवा केशरी कलरच्या साड्या घालून या. तर सगळ्यात आधी माझा चोळीचा कार्यक्रम झाला, आहेर केला आणि त्यानंतर सगळ्या बायकांनी मिळून माझी ओटी भरली. माझी फुलांची ज्वेलरी कशी वाटते मला कमेंट करून सांगा. तर नंतर आमचा वुमन्स डेचा कार्यक्रम चालू झाला. सगळ्यांचं गुलाब देऊन वेलकम केलं. खरंच असं छोटे मोठे कार्यक्रम करण्यामध्ये वेगळीच मजा आहे. दोन्ही कार्यक्रम एकत्र आल्यामुळं खूप छान वाटत होतं आणि सगळ्यांनी खूप दिवसानंतर एकत्र असं टाईम स्पेंड केला होता. तर आम्ही नंतर फोटोशूट केलं आणि आहोंनी केक आणला होता वुमन्स डे स्पेशल. तर आम्ही सगळ्यांनी मिळून केक कट केला, सगळ्यांना केक भरवला आणि असं आमचं छोटंसं सेलिब्रेशन केलं. तर तुम्ही तुमचा महिला दिन कसं सेलिब्रेट केलात किंवा तुम्ही काय स्पेशल केलात मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर सगळ्यांनी मिळून नाश्ता केला. आणि हो, तुमच्याकडे पण अशा वेगवेगळ्या चोळ्या केल्या जातात का? अजून कोणती चोळी तुमच्याकडे केली जाते ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर असा आमचा छोटासा कार्यक्रम खूप छान झाला. जसं की आता गुढीपाडव्याचा सण आलेला आहे, तर मला गुढीपाडव्याचे रेडीमेड रांगोळी रिसीव झाली आहे. तर इथं तुम्ही बघू शकतात. तर मला गुढीपाडव्याचा पूर्ण सेट, त्याबरोबर महालक्ष्मी, नथ, रांगोळी आणि खूप प्रकारचे फ्लॉवर्स रिसीव झाले आहेत आणि खूप कमी रेटचे आहेत आणि खूप सुंदर क्वालिटी आहे. जर तुम्हाला पण अशी रांगोळी पाहिजे असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल्स विचारू शकता. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू, बाय.